उत्सुकतेत असतो. त्यातून फिल्मच्या स्टोरीची, वातावरणाची आणि कॅरेक्टर्सची ओळख आपल्याला होते. आपल्या आजच्या या कार्यक्रमात आपण आपल्या आगामी चित्रपटाची पोस्टर लॉन्च करणार आहोत. नमस्कार, मी अमृता. दोस्तों, पिछले कुछ दिनों से सोशल मीडिया पर हमें कुछ राज बताए भी जा रहे हैं और कुछ राज छुपाए भी जा रहे हैं. कहते हैं राज भी और हमराज भी, लेकिन आज यहाँ पर आप सबके सामने कुछ राज खुलने वाले हैं. तो फिल्म के पोस्टर लॉन्च के लिए आज हम सब यहाँ पर आए हुए हैं. आपने पिछले कुछ दिनों से सोशल मीडिया पर रैबिट हाउस के टीजर्स तो देखे होंगे, देखे हैं ना? हाँ ना? अगर नहीं देखे होंगे तो प्लीज इंस्टाग्राम और फेसबुक पर द रैबिट हाउस फिल्म को जाकर फॉलो कीजिए और टीजर्स देखिए. हे सगळे टीजर्स बघून ना माझी तर फिल्म बघण्याची उत्सुकता अजूनच वाढली आहे. तुमची पण वाढली असेल, हो ना? तर फिल्म तर लवकरात लवकर बाहेर येईलच, पण आज ज्या खास कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे पोस्टर लॉन्च. तर त्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. तर मी पांढरे सर, पांढरे मॅडम, वैभव सर, करिश्मा मॅम, पद्मनाभ सर आणि अमित सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. तर या प्रोडक्शन हाऊसची ओळख आणि उद्घाटन हे आता आपण करणार आहोत. तर प्रोडक्शन हाऊसचं अनावरण करण्यासाठी मी व्यासपीठावरील सगळ्यांना विनंती करते की त्यांनी प्रोडक्शन हाऊसचं अनावरण करावं. मला वाटतं 6-1 वर्षांपूर्वी सरांना मी बोललो होतो की आता मला माहिती होती की ते इन्व्हेस्टमेंटच्या व्यवसायात आहेत, त्याच्याला मोठमोठे इन्व्हेस्टर येत असतील, तर कदाचित एखाद्याला इच्छा होईल की आपण फिल्म करावी. असं जर कोणाला झालं तर माझं नाव आठवा, असं मी त्यांना 6-7 वर्षांपूर्वी सांगितलं होतं. आणि गेल्या वर्षी त्यांचा मला फोन आला की भेटायला ये, आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि त्यातून मग हा सगळा प्रवास सुरू झाला द रॅबिट हाऊसचा. ठीक आहे, ही नॉर्मल गोष्ट आहे, पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की अख्खा फिल्म म्हणजे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन आणि फायनल प्रॉडक्ट हातात येईपर्यंतचा जो मोठा प्रवास असतो 1.5 वर्षाचा, त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे पदोपदी व्यवहार असतात, छोटे मोठे निर्णय घ्यायचे असतात, मतभेद होऊ शकतात, इतक्या गोष्टी डायरेक्टर प्रोड्युसरमध्ये असतात. पण आमचं डायरेक्टर प्रोड्युसरचं जे नातं आहे ते म्हणजे दृष्टी लागण्यासारखं आहे की अगदी परफेक्ट ट्युनिंग ज्याला म्हणतात ते आमच्यामध्ये आहे. आणि याचा मला खूप आनंद वाटतो की आपल्याला पहिलीच आपली हिंदी फीचर फिल्म येते आणि त्याच्यासाठी पांढरे सर, पांढरे मॅडम यांच्यासारखे प्रोड्युसर मला मिळाले की म्हणजे कसं आहे की मी थोडासा मिडल क्लास मेंटॅलिटीज आहे, म्हणजे खर्च करताना किंवा कुठलेही निर्णय घेताना. आणि सर मॅडम थोडंसं वरच्या लेवलचा विचार करतात आणि फिल्म होत असताना ह्या दोन्ही पद्धतीनं विचार करणं गरजेचं असतं, म्हणजे कुठलेही निर्णय घेताना. आणि ते आमच्या ट्युनिंगमधनं त्या गोष्टी झाल्या. म्हणजे काही ठिकाणी जिथं 100 रुपये खर्च येत होता ते तिथं सर 150 रुपये पण खर्च करायला तयार असायचे. त्यांना मी सांगायचं नाही, आपण हे 100मध्येच बसवलं पाहिजे, कारण शेवटी एक आपलं बजेट असतं आणि आपण ठरवलेली चौकट असते, त्याच्यातच आपण राहून काम करणं हे गरजेचं असतं. कारण मला एक माझा थॉट आहे की निर्माता जगला तर इंडस्ट्री जगणार आहे. निर्मात्यानं दुसरी फिल्म केली पाहिजे, पुन्हा पुन्हा फिल्म केली पाहिजे, ह्या विचाराचा मी असल्यामुळं आपण अशा पद्धतीनं छोटे मोठे निर्णय आणि सगळ्या गोष्टी घेत एक खूप चांगली फिल्म बनली असं म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया ज्यांनी बघितल्या त्याच्यावरून मी सांगतो. मला तर माझी फिल्म चांगलीच वाटणार, पण असं आहे. पण फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नव्हे तर मला खरंच माझी अशी
भावना झाली की मला आत्तापर्यंत गेल्या 1.5 वर्षात सर मॅडम निर्माते म्हणून मला देत होते की हा खर्च करू आपण, हे घे ते घे. मला पहिल्यांदा सत्कार करावा असं वाटतं त्यांचा. ही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी नाही तर एक भावना माझी व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून मला असं वाटतं की मी सर आणि मॅडमचा सत्कार केला पाहिजे. म्हणजे मी आणि माझी पत्नी प्राजक्ता तिला पण विनंती करतो की तिला मॅडमचा सत्कार करावा आणि सर्वांचं मी स्वागत करतो आधी. आणि फिल्म प्रोडक्शनला मध्ये यायचं का ठरवलं तर जसं वैभवनी सांगितलं त्याचप्रमाणे 6-7 वर्षापूर्वी आमची नेटवर्क मार्केटिंगच्या थ्रू वैभवशी ओळख झाली आणि वैभवनी बऱ्याचशा शॉर्ट फिल्म वगैरे केलेल्या आहेत त्या मी बघितलेल्या आहेत आणि आम्ही ते नेटवर्क मार्केटिंगमध्ये असताना वैभवनी बऱ्याचदा ते दाखवलेले आहे. यूट्यूबवर तुम्ही बघू शकता, छान आहे. वैभवनी बरेच चित्रपटात पण काम केलेलं आहे, 1-2 चित्रपटात पण काम केलेलं आहे. त्याचं वर्णन एका वाक्यात सांगायचं झालं तर मी झाकलेलं माणिक म्हणून मी कळेल. कारण की त्यांनी काम चांगलं केलं आतापर्यंत, त्याला आत्तापर्यंत असं मूर्त स्वरूप द्यायचं ते तुला मिळत नव्हतं आणि ते माझ्या माध्यमातून मिळतंय याचा मला आनंद आहे. दुसरी गोष्ट मग गीताई प्रोडक्शनच का, तर मग हा ते एक हे तर करायचं आहे पण मग एक काहीतरी नाव द्यायचं. मग आईच्या नावाने मला करायचं होतं. आईचं नाव आधी माझा बिझनेस होता पण तो काही कारणास्तव मी बंद केला कारण की मला मी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे सध्या, तो मुलीच्या नावाने आहे. पण मग आता ते नाव परत वापरून मला नवीन बिझनेस चालू करायचा होता. हीच त्यामागची उद्देश. आणि फिल्म लाईनमध्ये काय यायचं होतं तर मी आधी बोललेलंच आहे की वैभवची जी कल्पना होती ती मला उचलून धरायची होती आणि वैभवनी ती छान प्रकारे नेली आहे आणि पुढे पण नेली, त्यात मला आत्मविश्वास आहे. थँक्यू. खूप छान वाटते आणि मला असं वाटतं की आईंचे आशीर्वाद आहे बहुतेक माझ्यावर आणि त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये मी आलेली आहे. धन्यवाद. हा प्रश्न आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विचारणार आहे जेव्हा फिल्म रिलीज होईल आणि सक्सेसफुल होईल. तर मी आपल्या फिल्म मधल्या ऍक्टर पद्मनाभ सर तुम्हाला विनंती करते की तुम्ही पोस्टरचं अनावरण करायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गमतीचा भाग असा आहे म्हणजे हा पण योगायोगच म्हणता येईल की फिल्मचं नाव आहे द रॅबिट हाऊस आणि याचा जो डिझायनर आहे त्याचं नाव आहे ससा. म्हणजे तो पण नाव ससा आहे. त्याचं नाव आहे सौरभ जनवाडे. तो असतो बेंगलोरला, मूळचा कोल्हापूरचा आहे पण तो खूप टॅलेंटेड डिझायनर आहे किंवा आर्टिस्ट आहे ज्यानं आपल्या सगळ्याच तो लोगो पण त्यांनीच डिझाईन केला आहे. प्रोडक्शन हाऊसचा लोगो पण त्यांनीच डिझाईन केला आणि हे पोस्टर अजून काही पोस्टर त्यांनी खूप सुंदर डिझाईन केले. आज लॉन्चिंगसाठी आम्ही हे निवडले तर येत्या काळात पण त्याचं खूप काम बघायला मिळेल. खूपच चांगला आर्टिस्ट आहे. आज तो येऊ शकला नाही तर मी त्याचे इथूनच आभार मानतो. त्याचा खरं सत्कार करायचा होता पण धन्यवाद ससा. नमस्कार. जैसा कि हम सब जानते हैं द रैबिट हाउस हिमाचल इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में स्क्रीन होने वाली है लेकिन इसमें गुड न्यूज़ ये है कि हमारी फिल्म इस फेस्टिवल की ओपनिंग फिल्म होने वाली है. Congratulations to all the cast and crew. See you all there. Thank you. बरं आता वळीनं मी सगळ्यांच्याबद्दल सांगतो. सुरेश कुंभार, सुरेश सर, सुरेश ती तुला सर म्हणली नाही म्हणून मी म्हणतो. सुरेश हा ऑलराऊंडर आर्टिस्ट आहे. म्हणजे तो मेकअप आर्टिस्ट आहे, तो कला दिग्दर्शक आहे आणि तो ॲक्टर पण आहे आणि ह्या सगळ्या भूमिका त्यानं रॅबिट हाऊसमध्ये बजावलेल्या आहेत. खरं तर ही स्टेजवर जी दिसत आहेत ना हे सगळे मेन पिलर आहेत रॅबिट हाऊसचे. म्हणजे समजा हा जो बोर्ड आहे त्याच्या खाली 2 खांब आहेत. असं समजा की एक खांब मी आणि एक खांब पांढरे सर आहेत. तर त्याच्या पाठीमागं रॅबिट हाऊस हे खरं एक घर आहे
वैशिष्ट्यपूर्ण घर आहे, ज्याचे हे सगळे पिलर्स आहेत, त्याच्यावरती घर उभं राहिलं असं मी म्हणतो. म्हणजे आता एक जण जरी कमी असेल तरी ते घर उभं राहू शकणार नाही. तर त्यापैकी एक महत्त्वाचा पिलर म्हणजे सुरेश, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑलराऊंडर आहे. दुसरा प्रतीक पाठक. प्रतीक हा सिनेमॅटोग्राफर आहे. ज्या ज्या लोकांनी म्हणजे काम करताना फिल्म बघितली, साऊंड डिझाईन करताना किंवा DI साठी जेव्हा फिल्म केरळला गेली, त्याने पहिला प्रश्न विचारला की अरे सिनेमॅटोग्राफी किसने की आहे. तर ही त्याला मिळालेली दाद आहे, त्याला मिळालेला तो पुरस्कार आहे असं मी मानतो. कॉन्टिन्युअसली अशी रिॲक्शन येणं त्याचं काम बघून अजूनही जेव्हा काही लोक बघतात, आता OTT किंवा याच्यासाठी लोकांना काही गोष्टी दाखवायला लागतात, तर त्यावेळेला त्यांची पहिली रिॲक्शन येते की अरे सिनेमॅटोग्राफी बहुत बढिया की आहे. प्रतीक पाठक आणि त्याला ॲसोसिएट करणारा अभि हजारे, तो आज येऊ शकला नाही, त्याचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे, पण मला त्याच्या आठवण काढली पाहिजे हे आहे. योगेश कुलकर्णी. योगेशचा एक छोटासा रोल आहे पण महत्त्वाचा आहे. आणि योगेश हा चित्रकार आहे, आर्टिस्ट आहे. त्याला आपण बऱ्याच सिरियलमध्ये सिनेमामध्ये बघतो. अलीकडचाच मला वाटतं टेरिटरीमध्ये तू महत्त्वाच्या भूमिकेत होतास. आणि हिंदी श्रीकांत आणि चंदू चॅम्पियनमध्ये पण योगेश आहे. खूप चांगला आर्टिस्ट आहे आणि त्याचं द रॅबिट हाऊसमध्ये छोटासा का होईना पण त्याचं तिथं उपस्थिती असणं ही आमच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे गगन प्रदीप. त्यांना मराठी काही समजत नसल्यामुळे मी आता त्यांच्याबद्दल काहीही सांगितलं तर समजलं. गगन भाई हिंदी के बहुत जाने माने कलाकार हैं, बहुत सारी हिंदी फिल्म सीरियल की है, बहुत OTT की वेब सीरीज में भी वो दिखते हैं. बहुत ही अच्छे कलाकार हैं वो. एक्टिंग के वर्कशॉप्स वगैरह भी लेते हैं. मतलब उनके बहुत सारे स्टूडेंट्स हैं जो आज तैयार होकर फिल्म इंडस्ट्री में उतरे हैं. और उन्होंने जो रोल निभाया है, कैरेक्टर के बारे में तो अभी कुछ बता नहीं सकता, लेकिन जो निभाया है बहुत ही बेहतरीन तरीके से. ऐसा लगता है कि वो आर्टिस्ट नहीं, वो खुद कैरेक्टर ही है वहाँ पर. ये उनके बारे में मैं बोल सकता हूँ. आता माझ्या शेजारी बसलेले पद्मनाभ सर, तिनं मला सगळ्यांना सर म्हणायचं म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे पद्मनाभ हा पण व्हर्सटाईल आर्टिस्ट आहे. म्हणजे त्याला तुम्ही सगळे ओळखता. तो सिंगर आहे मेन आणि तो संगीतकार पण आहे. आपल्या फिल्मचं संगीत त्यानंच केलं आहे. म्हणजे 5 गाणी आहेत त्याच्यामध्ये. त्याचं पण म्युझिक लॉन्च जेव्हा होईल तेव्हा त्याचे डिटेल्स तुम्हाला कळतील. खूपच सुंदर गाणी आहेत, आपलातून आहेत. त्याचं बॅकग्राऊंड स्कोर त्यानं केलं आहे, गाणी गायली आहेत काही त्यानं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लीड रोल पद्मनाभनं केला आहे. त्याच्यासाठी खरंच काय सिनेमाची खूप महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. म्हणजे तसं प्रत्येकाच्या डोक्यावर एका माणसाच्या खांद्यावर 3 माणसाचं ओझं, अशा पद्धतीचं ते आम्ही काम घेतलेलं होतं. तर ह्याच्या खांद्यावर पण ॲक्टिंग करणे, म्युझिक आणि हे गाणे आणि बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या खांद्यावर होत्या. कशाला माहीत चालू. हां, तुकाराम. करेक्ट, तुकाराम सिनेमामध्ये तो बाल तुकाराम होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. आणि सारेगमप लिटिल चॅम्पचा तो फायनलिस्ट होता. खूप मोठं काम आहे त्याचं. अलीकडचंच त्याचं गाजलेलं गाणं गावं सुटना आणि चाकर शिवबाचं होणार, हे गाणं खूप सध्या गाजते. तर असा हा पद्मनाभ आमच्या कसं ते त्याचा सिनेमा आहे. तो सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तो आता सिनेमामध्ये कसा, म्हणजे लीड रोलमध्ये तो कसा, याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे पण जी मी आज सांगणार नाही. त्याचं बीज जे आहे ते त्याच्या लहानपणीच्या एका किस्स्यामध्ये, जेव्हा तो 4-5 वर्षाचा होता, नंतर कधीतरी सांगतो. पांढरे मॅडमबद्दल मी बोललो. त्या प्रोड्युसर म्हणून आम्हाला म्हणजे जनरली कसं असतं, निर्मात्यांच्या खिशातनं जेव्हा पैसे जात असतात तेव्हा प्रत्येक गोष्टीचं ते विचारतात. म्हणजे असं तर तसं त्यांचं काही नाही आहे की त्यांनी एक विश्वास टाकला आहे की वैभव करतो ना ते योग्यच करेल असं. तर ते त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि त्याच्यामुळं एवढ्या स्मूथली सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. ती गोष्ट
म्हणजे नाकारता येणार नाही. तर पांढरे मॅडम आणि पांढरे सरांबद्दल पण मी खूप बोललो आहे. खूप चांगले आदर्श निर्माता कसा असावा तर पांढरे सरांसारखा, एवढं सांगता येईल. अमित रियान, अमितला पण आपण जास्ती करून हिंदीमध्येच जास्त बघितलेलं आहे. जसं की सत्या 2 मध्ये राम गोपाल वर्माच्या तो होता. अटकन चटकन या रेहमानची फिल्म आहे त्याच्यामध्ये तो होता. मराठीमध्ये म्हणाल तर राजवाडे अँड सन्समध्ये मध्यवर्ती भूमिका त्याची होती. त्याच्या भोवती सगळी कथा फिरत होती आणि ते खूप सुंदर. जेव्हा मी राजवाडे अँड सन्स बघितलं, त्याचं काम त्याच्यातलं बघितलं, तेव्हा त्याला कॉन्टॅक्ट केला होता आणि तेव्हापासूनच आमचं चाललेलं की काहीतरी आपण एकत्र केलं पाहिजे आणि त्याचा मुहूर्त लागला म्हणजे हे द रॅबिट हाऊस. असं खूप चांगला कलाकार. करिश्माबद्दल पण खूप बोलण्यासारखं आहे. करिश्मा बरोबर पण एक फिल्म काही वर्षांपूर्वी करायची असं चालले, त्यावेळेला ती 7वीला होती आणि ती फिल्म होऊ शकली नाही. आणि मग माझ्यावर एक नैतिक जबाबदारी होऊन बसली की तिला आपण जे स्वप्न दाखवली होती ती पूर्ण करणे आणि कदाचित ही फिल्म होण्यामागं ती एक प्रेरणा कारणीभूत असेल असं मला वाटते. हे झालं म्हणजे तिची स्टोरी. आता तिच्या पर्सनॅलिटीबद्दल बोलायचं तर रॅबिट हाऊसमधली जी करिश्मा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काम केलं ती खूपच सिन्सिअर आणि कष्टाळू मेहनती अशी ती, म्हणजे किती सिन्सिअर असावं माणसानं, त्याची परिसीमा म्हणजे करिश्मा असं म्हणता येईल. डायलॉगमध्ये जराही बदल न करणे आणि सगळ्या गोष्टी एक आणि एक शब्द समजून घेणे की ह्याच्यामागं काय इमोशन्स आहेत, काय कसं एक्सप्रेस केलं पाहिजे, त्याचे 10 ऑप्शन समोर ठेवणे, असं करू का असं करू का असं करू का, आणि ते फायनल केलेलं ते शूटिंगपर्यंत ते लक्षात ठेवून करणे हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते ती करते. एकदाच असं झालं होतं की मी एक सीन चालला होता आणि त्यावेळेला ती डायलॉग बोलवते आणि मला आठवणच की मी हे डायलॉग लिहिलेत कधी आणि ती असं का बोलते. कधीच ती आयुष्यात तिनं असं केलं नाही की लिहिल्यापेक्षा एक शब्दही कमी किंवा जास्त. आणि मला कळायचं बंद झालं यार मी हे कधी लिहिलं. नंतर सीन झाल्यानंतर विचारलं तर ती म्हणली सर इथं मायबिंग होतं म्हणून मी आपलं काहीतरी बोलतो. असं एक तिची ख्याती आहे. आणि ती खूप चांगली डान्सर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे ती आणि पूर्वा या दोघींचं चॅनल आहे क्लासिकल सीस, जरूर फॉलो करा. क्लासिकल डान्स आणि असं त्याच्यामध्ये बरेच एक्सपेरिमेंट्स त्या करत असतात. पूर्वा ही पण करिश्माचीच बहीण आहे सगळ्या बाबतीत, म्हणजे ॲक्टिंगच्या बाबतीत, डान्सच्या बाबतीत आणि तिचं स्वभाव, तिचं काम करण्याची पद्धत, सिन्सिअरिटी, मेहनती, खूप म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. मी पण बऱ्याच गोष्टी शिकतो, काही मला जमतात काही जमत नाहीत, पण पुढच्या काळात येत्या काळात जमतील, पण अशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आणि अजून एक आता इकडं उपस्थित नसणारी प्रणोती पाठक, तिच्याबद्दल पण मला सांगितलं पाहिजे की ती ह्या फिल्मची कॉस्ट्युम डिझायनर आहे. ती आज येऊ शकली नाही काही कारणानं. तर सेम जसं प्रतीकबद्दल झालं होतं तसंच तिच्याबद्दल झालं होतं की DI साठी जेव्हा फिल्म गेली आणि तेव्हा आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं की आपली कलर पॅलेट हे अशी आहे वगैरे, त्यावेळेला त्यांचं तशीच रिॲक्शन, अरे कॉस्ट्यूम किसने किया, म्हटलं एक प्रणोती करते एक लडकी आहे उसने किया. साऊथच्या लोकांचं अशी एक रिॲक्शन असते. ते आपण ही रिॲक्शन कटकट झाल्यानंतर देतो, पण त्यांचं हे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी ते वापरतात. ते त्यातनं आपण समजून जायचं की त्यांना ते खूप आवडले, कारण ते आधीपासून तिनं पण ते तेवढ्या सिन्सिअर पद्धतीनं काम केलं की कलर पॅलेट, त्याचा मूड समजून घेणे, त्याप्रमाणे कपड्यांचे कलर, आणि हे सगळं हिमाचलमध्ये आम्ही शूट केले फिल्म, त्यामुळं त्या हिशोबाने सगळे कलर स्कीम काय असेल वगैरे ते तिनं आधी कॉस्ट्युम येतात, मग सिनेमॅटोग्राफर येतो, मग तो कलरवर विचार करतो. त्यामुळे तिचं काम त्या कलर आणि सगळ्या गोष्टींमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. येस, अमृता. सगळ्या टीमची छान ओळख झाली आहे. मी खरं तर पत्रकार म्हणून नाही तर या टीमचा भाग म्हणूनच इथे उभा आहे, कारण 12 दिवस मलाही हिमाचल. एक मिनिट, मी विनोदबद्दल पण सांगतो, तो पण आमच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे. विनोद हा खूप म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्याला टीव्हीवर बघितलेला आहे, कदाचित आत्ता पटकन क्लिक होणार नाही तर होईल. अगदी अमिताभ बच्चन पासून AR रहमान असेल, सचिन तेंडुलकरच्या कॉलरला हात घातलेला माणूस आहे माईक लावण्यासाठी. आणि ते नव्हतं सांगायचं. माधुरी दीक्षित वगैरे तर, आणि सगळ्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये
तो माहिती असणारा तो पत्रकार आहे, सगळ्यांच्या मुलाखती घेतो, सगळ्यांशी त्याचे पर्सनली चांगले संबंध आहेत, म्हणून पण आम्ही पण त्याच्याशी चांगले संबंध ठेवून आहोत. कधी काही लागलं की आम्ही त्याला फोन करतो. आणि असा हा विनोद आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आज आला, हे पण खूप माझ्यासाठी महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे सगळ्या टीमसाठी. तर मला हे सांगायचं होतं की मी पत्रकार म्हणून गप्पा मारायला आलेलो नाही आहे, टीमचा भाग म्हणून आलो आहे. कारण 12 दिवस मलाही ह्या टीमसोबत राहताना हिमाचलमध्ये बघता आलं, शूटिंगमध्ये काही गोष्टी मला शिकता आल्या. सो गप्पांना सुरुवात मी अर्थात प्रतीकपासून करेन, कारण खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स दिलेल्याच आहेत. पण प्रतीक, तुझ्यासाठी समोर हिमालय होता दोन्ही अर्थांनी. म्हणजे सिनेमा म्हणून कर तुझा पहिला सिनेमा, एवढं मोठं प्रोडक्ट, आणि हिमाचल फ्रेम सिलेक्ट करणं, तिकडे बघेल तिकडे फ्रेम होत्या, तरी त्यातून नेमकेपणाने त्या सगळ्या टिपणं आणि ही गोष्ट वरती घेऊन येणं, कॅमेऱ्यातून, तुझ्या कॅमेऱ्यातून लोक बघणार आहेत. कसा अनुभव होता तुझा? ॲक्च्युली खरं म्हणलास तसं की हिमाचलमध्ये जिकडे आपण कॅमेरा सेट करू ती फ्रेम आपल्याला बेस्ट वाटते. आणि असंच व्हायचं की जो स्टोरी बोर्ड किंवा ती स्क्रीन प्ले जो होता, सो मला असं वाटायचं की ही फ्रेम अशी असायला पाहिजे माझ्या पर्स्पेक्टिव्हला. सो डिरेक्टर म्हणजे आम्हाला वाटायचं की नाही, ही आपण अशी पण घेऊ शकतो. सो खूप फ्रेम अशा ज्या मी वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं, वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं शूट करून ठेवलं, सो दॅट पोस्ट प्रोडक्शनला आम्ही ठरवू शकेन की त्यातली कुठली फ्रेम चूज करायची आहे किंवा कुठली परफेक्ट मॅच होईल तिकडे, कॅरेक्टर वाईज, लोकेशन वाईज. आणि हिमाचलचं आणि माझं कनेक्शन फार सो जेव्हा मी एक्सप्लेन केलेलं अबाउट रॅबिट हाऊस, सो मला नव्हतं वाटलं की असंही काहीतरी स्टोरी त्यामागे. माझा एक ॲक्च्युली मित्र आहे, मी हिमाचलला सारखंच आहे. आणि रॅबिट हाऊस हे अशा जागी आहे की जिकडे नॉर्मल टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर्स शक्यतो जात नाही त्या साईडला. थोडंसं ऑफबीट आहे, आउटसाईड येते. ॲक्च्युली त्याला सैंज व्हॅलीला सिक्रेट व्हॅली म्हणतात. सो सगळे पर्वती व्हॅली आणि या साईडला सगळे मोस्टली जातात लोक, या साईडला कोणाचं जाणं होत नाही. सो त्यानं मला सजेस्ट केलेलं की असं असं एक गाव आहे सैंज व्हॅलीमध्ये, रायला म्हणून विलेज आहे, लास्ट घर आहे सगळं शेवटचं. मग तिकडे जर आपण एखादी गोष्ट विसरून गेलो इम्पॉर्टंट, तर ती घेण्यासाठी किंवा ती मिळण्यासाठी तिथं आजूबाजूला काहीच नाही. सो या सिच्युएशनमध्ये तिथे शूट करणं हे खरंच चॅलेंजिंग पण होतं. आणि जेव्हा ते लोकेशन बघितलेलं मी फर्स्ट टाईम, तेव्हा ते मेन त्याचे जे ओनर आहेत बिकीबाई म्हणून, मी त्यांना तेव्हाच बोललेलो की आपण इथं नक्कीच काहीतरी करू. काय करू माहीत नव्हतं मला. सो डॉक्युमेंटरी असेल, फिल्म असेल, काय करू माहीत नव्हतं, पण मला हे माहीत होतं की इथे आपण नक्कीच काहीतरी शूट करू शकतो चांगलं, कारण ते लोकेशन इथलं एक जन्नत आहे. आणि जेव्हा मी पूर्ण सगळ्या या गोष्टी विथ फोटोज आणि तिथलं कल्चर आणि तिथल्या लोकांचे स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मी मामाला एक्सप्लेन केल्या, मला माहीत नव्हतं की तुझं एवढी सिरियस घेईल ती गोष्ट. आणि त्याचा आउटपुट आज जो मी फायनल बघतोय, मला विश्वास नाही बसत आहे की खरंच आज या लेवलपर्यंत इथे येऊन बसतो. बरंच आहे सांगण्यासारखं. पांढरे सर, पण जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलात, अर्थात दोघंही, जेव्हा तुम्ही ते रॅबिट हाऊस पाहिलं, सो आणि ही काम करणारी सगळी मंडळी, काय भावना होत्या तुमच्या मनामध्ये तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष पोहोचलात तेव्हा? जेव्हा बघण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही आधी रेखी करून आलो, संगीतकार वंदना, वैभव आणि मी तिघंजण आधी बघून आलो. तर इथं आपल्याला शूटिंग करायचं आहे, तर डायरेक्ट न जाता इथं आधी जाऊन यावं. त्यातून संगीतकार जो आहे त्यालाही काही वेगळ्या कल्पना सुचू शकतात, डायरेक्टर आहे त्यांनाही वेगळ्या काही कल्पना सुचू शकतात. आणि तसंच झालं. तिथून म्हणजे जे त्यांनी आधी ठरवलं होतं इथून तर इथं असं 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 करू, त्यापेक्षा थोडंसं चांगल्या स्वरूपात त्यांनी प्रॉडक्ट समोर आणलेलं आहे.
करिश्मा, मला आठवतंय मी जेव्हा होतो तेव्हा गाण्याचं शूटिंग सुरू होतं. टेम्परेचर रात्री, एकतर हिमाचलमध्ये रात्री शूट करणं, तेही रात्री 1-2 वाजता, आणि तू साडीवरती होतीस. किमान अमितकडे एक छान कोट होता, सो तो सेफ होता. पण तुझं काय झालं होतं तेव्हा? काही सुचत होतं डोक्यामध्ये का डोकं पण फ्रीज झालं होतं? हो, म्हणजे पहिल्यांदाच मी हिमाचलमध्ये त्या लेवलची कोल्डनेस एक्सपिरियन्स, -2 टेम्परेचर होतं आय थिंक. मायनस. आणि गेल्याच साडीवरचे सीन होते. तर मला खरं विंटर सीझन आवडतो, त्यामुळे आय वॉज एन्जॉईंग इट टू बी ऑनेस्ट. पण येस, ते अनबेरेबल होतं. मी पूर्ण टाइम शेअर करत होते. अमित, त्या गाण्याचं शूटिंग तुला आठवत आहे? सो ती अख्खी रात्र आणि तो सगळा फोक, सगळं वातावरण होतं. खरं सांगायचं तर मॅजिकल होती ती रात्र. म्हणजे थंडी होती, पण ज्या प्रकारे वैभव सरांच्या डोक्यात विजन जे होतं की ते लोकल कल्चर आपल्याला दाखवायचं आहे, आणि त्यात त्या गाण्यावर एक इंटेन्स सीन पण आहे, तर ते सगळं प्रेझेंट पण करायचं होतं. तर बऱ्याचशा गोष्टींचं ते एक मिश्रण म्हणता येईल आणि कुठेही जास्त ओव्हर द टॉप न जाता लोकल कल्चर पण दाखवायचं आहे, सोबत आमची स्टोरी पण पुढे घेऊन जायची आहे. तसं बरंच काही होतं ते, आणि मजा आली. म्हणजे आम्हाला पण ते अनुभवायला मिळालं एक लोकल कल्चर काय असतं, आणि मजा आली. ओके, वैभव सर, मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की हिंदी फिल्म करावी असं का वाटलं? असं काही वाटलं नव्हतं. मेन म्हणजे की हिंदी, मराठी, कन्नड फिल्म करायची एवढं होतं, आणि भाषा ही सेकंडरी होती गोष्ट माझ्यासाठी. माझं एक आधीच्या पण माझ्या जर शॉर्ट फिल्म वगैरे बघितल्या तर त्याच्यामध्ये डायलॉग्स कमी होते. म्हणजे मला चित्रपट आहे ना, चित्रातून आपण बोललं पाहिजे, व्हिज्युअल लँग्वेज प्रॉमिनंट असली पाहिजे. तो बोलपट नाही आहे की चला डायलॉग बोला आणि आपली स्टोरी सांगा, असं ते नाही आहे. त्यामुळं ते पहिलं होतं. दुसरं, जसं प्रतीकनं आधी रॅबिट हाऊस बघून आला, मला ते सगळं सांगितलं, माझ्या डोक्यात भरवलं की हे भारी आहे, आणि मग माझ्या डोक्यात ती कथा सुरू झाली. आता ही सगळी कथा हिमाचलमध्ये घडणार, तर जवळजवळ 70% लोक हिंदीच बोलणार, 30%, 25%च म्हण की ते मराठी बोलणार होते. आणि मी तशीच फिल्म करणार होतो. मला असं काही हिंदी फिल्म, मराठी फिल्म असं काही डोक्यात नव्हतंच. पांढरे सरांशी जेव्हा मी बोललो तेव्हा हा मुद्दा निघाला. सरांनी सांगितलं का 70-75% आपण हिंदीत बोलणार आहोत, तर मग का हिंदीच करायची नाही फिल्म? आणि गोष्ट खूप सोपी होती. मला पण ती कधी क्लिकच झाली नाही. पांढरे सरांनी सांगितलं, अरे मला हां करू शकतो, तेवढे 20% भाग जर हिंदी केला तर अख्खी फिल्म हिंदी झाली, म्हणून ती हिंदी झाली. गगन सर, मैं आपको पूछना चाहती हूँ कि आपका ओवरऑल एक्सपीरियंस कैसा था इस फिल्म के साथ, इन लोगों के साथ? बहुत अच्छा था. इत्तफाकन हमारी मुलाकात हुई, बातचीत हुई. पहला फ़ोन तो मुझे आया था कि मंडी में कुछ बता दीजिए, कहाँ ठहरना है, उन्हें कुछ हेल्प कर दीजिए. तो वहाँ से मेरा सफ़र शुरू हुआ. तो वैसे वैसे जुड़ा. फिर आहिस्ते इनको पता चला कि मैं एक्टर भी हूँ, तो आप अपना भी ऑडिशन भेजिए. और मैं भी जैसे 12 साल हो गए मुंबई में शिफ्ट हुए, तो जैसे ही कुछ आता है कि हिमाचल में शूटिंग का बहाना मिलता है या कुछ, तो मैं ऐसे ही हो जाता हूँ इंटरेस्टेड. आधी तो हाँ हो जाती है पहले कि अरे अरे हाँ हिमाचल में है. फिर जब पता लगा, इन्होंने बताया स्टोरी के बारे में, कैरेक्टर के बारे में बताया, और फिर जैसे बात सब कर रहे हैं करिश्मा को ठंडी की, और मुझे तो ऐसे गर्म कपड़े दिए थे, जबकि मुझे आदत है वहाँ सर्दी की, उसके बावजूद भी मुझे ऐसे कपड़े थे. उन्हीं की, मैं लोकल हूँ वहाँ का, और जो ओनर था रैबिट हाउस वो मैं हूँ. और जब दिल करता था जो रियल ओनर के कपड़े उतार के मुझे दे दिए जाते थे कि अच्छा लुक आएगा, तो और ज़्यादा नज़दीक आ जाता था कैरेक्टर. एज एन एक्टर मुझे और ज़्यादा फ़ायदा होता था इस चीज़ों से. बस ये मेरा एक्सपीरियंस तो बहुत अच्छा था, बहुत लाजवाब, मज़ा आया. वही जो बताया, प्रोड्यूसर और डायरेक्टर के मतभेद हुए, ऐसे डायरेक्टर और एक्टर के भी मतभेद होते हुए, बहुत खट्टे मीठे थे, लेकिन जिनसे फ़ायदा ही हुआ, नुकसान नहीं हुआ. बहुत अच्छा रहा सारा. एक चीज़ बोलना चाहूँगा, मैंने जो भी मेरा एक्सपीरियंस है, जो अब तक मैंने काम किया है, ये शायद पहली ऐसी प्रोडक्शन देखी है मैंने जो इतने कम क्रू में, मतलब वो फिल्म बनी है और इतनी बड़ी फिल्म बन गई है. ये श्रेय सिर्फ जो है हमारे डायरेक्टर को जाता है, जिन्होंने ये फिल्म बना दी है.
और थोड़ा सा मक्खन लगाना भी ज़रूरी होता है कि डायरेक्टर के साथ प्रोड्यूसर का साथ रहा है तो ही ये हो पाया। तो ये जो जोड़ी है ये बहुत सही जोड़ी है। उम्मीद करते हैं आगे भी इनके साथ मौका मिले काम करने का और ये लगातार काम करते रहें। थैंक यू सो मच। पद्मनाभ, खरं तर आजही लोकांच्या मनात तुझा तुकोबा आहे, कारण तो लहान पद्मनाभच आठवतो, पण आता तो खूप मोठा झाला आणि तो आता हिंदी सिनेमाचा हिरो बनून लोकांसमोर येतोय. सो तिसरी जबाबदारी आहे, पण बाकी 2 जबाबदारी तुझ्यासाठी कदाचित फार म्हणजे तू उत्तम काम केलंस गाण्याच्या बाबतीत, पण अभिनय आणि तेही अशा भूमिकेमध्ये, लीड भूमिकेमध्ये तुझा अनुभव कसा होता? आणि जेव्हा वैभवने तुला प्रश्न विचारला असेल की हा रोल करशील का वगैरे, तर त्याच्याकडे तू जरा हा बरा आहे ना वगैरे असं काहीतरी बघितलं असेल. ॲक्च्युली फर्स्ट टाइम जेव्हा मला मामाचा फोन आला की आपण अशी फिल्म करतोय, तेव्हा त्याच्या आधी माझं आणि नानाचं झालेलं बोलणं की हा मी रॅबिट हाऊस बघून आलोय आणि ते मामाला सांगितले, मामा काहीतरी करायला लागला. त्याच्या 1 महिन्या 2 महिन्यानंतर मला फोन आलायचा की आपण फिल्म करतोय अजून काय, मी म्युझिक करतो. ओके डन. एकदम छान चाललेलं आणि मधलंच बोलला की आणि तू यात लीड रोल करतोस. म्हणलं काय म्हणजे काय, म्हणजे आता म्युझिक मिळालं असतं तर एक वेळ मान्य होतं की चला आता फिल्म पण आता लागोपाठ चालल्यात तर मी म्युझिक करतोच आहे. आणि हा म्हणला की तू लीड रोल करायचा, मी तुझ्याकडे बघूनच हे केलेलं आहे. मग आम्हाला म्हटलं मामा 2-3 दिवस फक्त दे मला, मी तुला सांगतो. मग मी आईबाबांशी बोललो, डन झालं. तिथनं सुरुवात झाली, ग्रूमिंग सुरू झालं माझं. कारण मी तुकाराम नंतर एक फिल्म केलेली, पण ती जाऊ दे, ते बोलायचं नाही. ही माझी अशी पहिलीच फिल्म आहे ॲज अ लीड म्हणता येईल, आणि त्यात पण हिंदी फिल्म, आणि त्यात माझा टोन आहे कोल्हापूरचा, आणि मला कॅच करायचा होता हिमाचलचा टोन, हिमाचली हिंदी. सो ते खूप चॅलेंजिंग होतं. तिकडची लोक खूप काय शिकलं आपलं. त्या भाषेत उत्तर दिलंच तरी चालेल आम्हाला ऐकायला. हा, तर खूपच खतरनाक एक्सपिरियन्स होता. ऑल क्रेडिट गोज टू दिस मॅन. आणि जे काही आत्ता आपण इथं बसलोय, जे काय चाललंय ते फक्त मामामुळं, डिरेक्टरमुळं. त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतलं. म्युझिक साऊंडपासनं आता संकेत पण बसलाय मागं, त्याला अजून पण मेसेजेस आहेत आमच्या ग्रुपवर की कधी येते हे, कधी येते, कधी येते, कधी आहे. रोज नाही, तासाला असतात अपडेट्स. एवढे डेडिकेशन मी कुणाचं नाही बघितलेलं आतापर्यंत एका फिल्म बाबतीत. तर सो प्राऊड ऑफ यू. ॲक्च्युली मला तुझ्या अभिनय इतकंच गाण्याबद्दलही खूप बोलायची इच्छा होती, पण डायरेक्टर मला माहिती नाही की आता बोलू देणार आहेत की नाही. पण ज्या पद्धतीने तू रेकॉर्ड केलं, ज्या पद्धतीने तिथला साऊंड तू कॅच केला हिमाचलमधला, तिथला फोक जो फ्लेवर आहे तिथला कमाल आहे ते सगळं. तर यामध्ये एक फोक सॉन्ग आहे ना, यामध्ये एक फोक सॉन्ग आहे, तर ते प्रॉपर हिमाचली आहे. आणि माझी अशी इच्छा होती की ते तिकडच्यांनीच, हिमाचली लोकच हिमाचली फोक सॉन्ग चांगलं करू शकतात आपल्यापेक्षा. तर जेव्हा आम्ही रेकीला गेलेलो त्यावेळेला आम्ही सगळ्या त्या टीमला बोलवलं तिकडच्या हिमाचलच्या. त्यांच्याकडं नगाडे असतात, तो ढोल असतो एक मोठा, शेहनाई असती, कर्नाल असतात मोठे मोठे. तर ते एक 7-8 लोकांची टीम होती. मग मी माझा सगळा सेटअप घेऊनच गेलेलो तिकडं. मग मी तिथल्या तिथं कंपोज केलं ते गाणं आणि तिथल्या तिथंच रेकॉर्ड केलं. सिंगर्स पण तिकडचेच घेतले. तो रॉनेस तुम्हाला त्या गाण्यामधनं कळेलच. आणि ते जे घर आहे, ज्या घरामध्ये शूटिंग मोस्टली झालंय, त्या घराच्या तळघरामध्ये त्यांनी त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला होता आणि तिथे त्यांनी ते सगळे साऊंड रेकॉर्ड केले. जेव्हा मी ते बघितलं तेव्हा शॉकिंग होतं, कारण मला आठवतंय, म्हणजे आपण बघतो की एखादा व्हॉइसवर जर रेकॉर्ड करायचं असेल तरी खूप व्यवस्थित स्टुडिओमध्ये जातो तो, एकॉस्टिक आणि या सगळं बघितलं जातं. पण या माणसाने ते जे केलं ना ते कमाल. आणि जेव्हा तुम्ही फायनल गाणी ऐकाल तेव्हा तुम्हाला ते वाटणारही नाही की ते तिथे रेकॉर्ड झालेलं आहे. सो कंटिन्यू. तर सगळं तुम्हाला असं ऑर्गॅनिक हिमाचली सॉन्ग, फोक सॉन्गमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ऐकवायसाठी. खरं तर सरांकडे अनेकांच्या इन्व्हेस्टमेंट सांभाळण्याची जबाबदारी आहे, पण त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या किल्ल्या तुमच्या हातात आहेत. आणि ते जेव्हा म्हणाले की सिनेमा प्रोड्यूस करूया,
सो होम मिनिस्टरचं काय मत होतं आणि तुम्ही कसं पाहता या सगळ्या प्रोजेक्टकडे? कसं असतं, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं नाही का. मग घरात बघून आपण काहीतरी मलाही करायचं आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून मला पण काहीतरी करायचं आणि पुढे जायचं अशी इच्छा होती. आणि बरेचदा मी त्यांना बोलून दाखवायची की मला काहीतरी करायचं, मला तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. तर अशा पद्धतीने त्यांनी मला इन्व्हॉल्व केलं आहे. तर ठीक आहे, छान वाटते, मजा वाटते, एकदम काहीतरी नवीन शिकायला मिळते, नवीन मित्र मिळाले आणि नवीन काहीतरी अनुभव येतोय, छान वाटते. म्हणजे शूटिंगचे दिवस तुम्ही कसे एन्जॉय केलं तिकडे? तुम्ही 10-12 दिवस खूप एन्जॉय केलं. म्हणजे ॲक्च्युली तुला माहिती आहे तर खूप छान वाटलं. म्हणजे देवभूमीमध्ये आपली पहिली फिल्म रिलीज होते याचा सगळ्यात जास्त आनंद होता. म्हणजे आपण कुठल्याही कामाची सुरुवात गणपतीची पूजा करून, देवाची पूजा करून करतो, ॲक्च्युली पूर्ण फिल्म देवभूमीमध्ये होती शूट, तर ह्याचा जास्त आनंद होता. सुरेश सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता सर म्हणल्या तर तुम्ही आर्ट्स आणि मेकअप आणि प्लस ॲक्टिंग हे सगळं करताना काय चॅलेंजेस आले आणि ओव्हरऑल तुमचा अनुभव काय होता? हॅलो, ॲक्च्युली मी नाटकाचा विद्यार्थी आहे. मी नाटकातच शिकलो आहे, 10 वर्षापासून नाटकच करतो. आणि सरांनी जसं मला सांगितलं की हे करायचं आहे, ते करायचं आहे, मला मेकअपसाठी सगळ्यात अगोदर बोलण्यात आलं होतं. आणि त्यात मी ॲक्टिंग करतो, ॲक्टर आहे, हे मी त्यांच्याबरोबर 5-6 वर्षांपासून काम करतो आहे. मी त्यांना सतत सांगत आलो की मला कॅरेक्टर पाहिजे, मला कधीतरी कॅरेक्टर द्या, मला कधीतरी ॲक्टिंगची संधी द्या. मग सरांनी मला संधी दिली ॲक्टिंगची आणि त्यात एक छान कॅरेक्टर दिलं, मजा आली ते करायला. आणि ते करत असतानाच आता गगन सर जसं बोलले की ही टीम खूप छोटी आहे, पण मी छोटा पॅकेट बडा धमाका असतो ना, तशी टीम आहे. आणि मी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अशा वेगवेगळ्या प्रोडक्शन्सबरोबर काम केलं जे खूप कमर्शियल असतं, खूप प्रोफेशनल असतात, वेगळ्या लेवलला, त्यांच्याकडे खूप पैसा असतो आणि प्रत्येकाला जी जबाबदारी दिली तीच त्यांना करायची असते. आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीचं पण मी बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि त्यात ही जी टीम आहे ती भयानक एकजुटीनं आणि चांगल्या वेव्ज ठेवून काम करणारी टीम आहे. आणि मग इथं हे काम करत असताना प्रत्येकजण ज्याला जे वाटेल, म्हणजे की इथं ही गोष्ट कमी पडते आणि हे कोण करू शकेल आता सध्या, कुणाला जमेल, मग त्यानुसार इथं सगळी कामं डिस्ट्रीब्यूट झाली आणि तशा पद्धतीने हे काम करण्यात आलं. आणि मग मी नाटकाचा विद्यार्थी असल्यामुळे मला आर्ट बऱ्यापैकी जमतं, थोडासा सेन्स आहे. आणि मेकअप तर मी करतोच प्रोफेशनली, म्हणून मग ह्या तिन्ही गोष्टी मी केल्या, करायला मजा आली. थँक्यू. तर इथली श्रीमंती खूप वेगळी होती, वेगळ्या पद्धतीची श्रीमंती इथली होती आणि ती सगळ्यांनी छान अनुभवली आहे. अमित, खरं तर हा रोल खूप कठीण आहे. तुझं कॅरेक्टर जर असं डिफाईन करायचं झालं तर ते खूप कठीण आहे. त्याची मानसिक वॉटेवर तो ज्या पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे, जो रोल आहे, तुझा अनुभव कसा होता आणि काय सांगशील कॅरेक्टरबद्दल? ॲक्च्युली कालच एक मेसेज आला आमच्या ग्रुपमध्ये की कॅरेक्टरबद्दल जास्त मला बोलता येणार नाही सध्या, कारण की असे बरेचसे चांगले इव्हेंट्स आपण करणार आहोत आणि विथ ईच स्टेप आपण ते सांगूयात. पण एकच बोलू की कॅरेक्टर करायला मजा आली होती. ज्या प्रकारचं माझ्या करिअर कडे मी बघतो, नेहमी एक वेगळं कॅरेक्टर शोधत असतो, प्रत्येक फिल्ममध्ये काहीतरी वेगळं करावं, रिपीट नाही करायचं आहे. आणि वैभवने मला तो चान्स दिला, त्यांनी तर मला एवढा वर्दी समजलं, मला त्यात आनंद झाला. आणि आमच्या दोघांमध्ये बरेच क्रिएटिव्ह मतभेद व्हायचेत आणि त्यात मजा यायची मला. तसंच माझं कॅरेक्टर पण आहे, थोडंसं मजा येते अशा गोष्टींमध्ये ज्याला, पण तो तुम्हाला फ्रीडम देतो ॲज अ डायरेक्टर. आणि असे कॅरेक्टर जस्टिफाय करायला असा डायरेक्टर लागतो, अदरवाईज तुम्ही ते एका स्पेसिफिक बाउंड्रीमध्ये असे कॅरेक्टर जस्टिफाय करू शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. पूर्वा, मला तुझाही अनुभव ऐकायला आवडेल. तुझा ओव्हरऑल अनुभव कसा होता ॲक्टिंगच्या बाबतीत, टीमसोबत सुद्धा ओव्हरऑल अनुभव? येस, ॲक्च्युली खूप काही शिकायला मिळालं. मी बरेचसे रीडिंग सेशन्समध्येच सगळ्यांशी भेटली आहे जास्त करून, कारण शूटिंग वेगळ्या ठिकाणी झाली अँड देर वॉज अ डिव्हिजन. सो ज्यावेळेस माझा रोल आला होता, मी अजून पण म्हणजे सरांना बोलून दाखवायचे की मी नर्वस होती आहे सर, बट टीम इतकी छान आहे ना की दे विल मेक यू फील लाईक होम. असं बिलकुल वाटत नाही की तुमचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, न्यू एक्सपिरियन्स आहे. आणि जे काही माझा रोल होता, लाईक मी भलेही क्वेश्चन्स केले होते सरांना की एक्झॅक्टली कसं आहे, बट ऑफकोर्स एक्झिक्युशनमध्ये थोडंफार नर्वसनेस येतच, बट
खूप खूप स्मूथ गेलं सगळं काही आणि टीमसोबत काम करायला खूप छान वाटलं. आय वुड लव्ह टू वर्क मोर विथ सच काइंड ऑफ टीम्स अगेन. थँक्यू. योगेश सर, आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे की तुमचा अनुभव कसा होता. मुळात आर्टिस्टनी खूप हावरं असावं. त्यामुळे मला ज्यावेळी वैभवचा फोन आला की असा असा रोल आहे, 1 दिवसाचं शूट आहे, येशील का? तर मी म्हटलं काय करतोय? तर तो म्हणलं अरे नाही, आम्ही फिल्म करत होतो, हिमाचलला सगळं शूट करणार आहे. म्हटलं मग हिमाचलला जाताना माझी आठवण पण नाही आली. ज्यावेळी छोडं राहिले त्यावेळी तुला अरे आपला मित्र आहे एक, त्याला बोलूया आपण. पण इतक्या चांगल्या छोट्या तर छोट्या पण एवढ्या चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आलं. आम्ही ॲक्च्युली एका कॉलेजचे म्हणजे फाईन आर्ट्सला मी एकत्र होतो आणि माझी ॲक्टिंगची जी जर्नी आहे ती लेट सुरू झाली. म्हणजे मी 2011 पासून चालू केली. मी पुण्यामध्ये एक्सपेरिमेंटल थिएटर करत होतो इतकी वर्ष आणि 2019 पासून ॲज अ फुल टाईम ॲक्टर म्हणून काम करतोय. सो जे पण प्रोजेक्ट्स मिळत आहेत, जसे रोल्स मिळत आहेत, एक्सपिरियन्स वाढतोय. आणि इथे एक या टीमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की खूपच कमी क्रू आहे आणि एवढ्या कमी क्रूमध्ये एक फिल्म करणं म्हणजे शॉर्ट फिल्मला सुद्धा मला असं वाटतं की जास्त माणसं घेऊन जातात आजकाल. एवढे कमी जातात म्हणजे की शॉर्ट फिल्मच्या पण डिरेक्टर बरोबर 3 एडीज असतात, मेकअपवाल्याला पण एक राईट हँडर असतो, एक लेफ्ट हँडर असतो. इथे इतक्या कमी टीममध्ये हे सगळं बसवलं ना, त्याबद्दल खूप कौतुक आणि या टीमचा भाग होता आलं याचा खूप आनंद आहे. थँक्यू. टीम कमिटीपेक्षा मल्टीटास्किंग आणि प्रत्येकाचं जरी टॅलेंट आहे ते टॅलेंट बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. पण वैभव, जेव्हा रॅबिट हाऊस 2 करशील ना तेव्हा ह्यांचा आधीपासून विचार कर हिमाचलला घेऊन जाण्याचा. थँक्यू. राहिलेला रोल देऊ नको फक्त. ठीक आहे, शेवटाकडे येतोय. खरं आज पोस्टर्स लॉन्च झालाय पण अजून खूप सारे टप्पे आहेत. म्युझिक लॉन्च होईल, सिनेमा रिलीज होईल, बॉक्स ऑफिस वगैरे. प्रत्येक टप्प्यावरती यश मोजलं जातं आणि शेवटी आपल्याकडे एक पद्धत आहे की जेव्हा बॉक्स ऑफिसवरती काही CR साकडे येतो तेव्हाच तो सिनेमा यशस्वी होतो वगैरे. तुझी यशाची परिमाण काय आहेत? तू कशा पद्धतीनं ते मेजर करतोस? माणसाचे यशाचं परिमाण त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर मग ती आध्यात्मिक चर्चा होईल. सिनेमाबद्दल जर बोलायचं तर ऑफकोर्स जे लौकिक अर्थानं जे आपण म्हणतो की आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे, टार्गेट ऑडियन्सनं किती फिल्म बघितली तेच त्याचं यश आहे सिनेमाचं, हे मान्यच करायला पाहिजे. म्हणजे 100 लोक जर 100चा ऑडियन्स असेल तर त्यातला आपला टार्गेट ऑडियन्स 20 असू शकतो. 20पैकी किती लोकांनी बघितली तर ते त्याच्यावर यश मोजलं पाहिजे सिनेमाचं. आता इंडिव्हिज्युअल सगळ्यांचं म्हणशील तर ते परत तोच की ऑडियन्सने किती त्यांची प्रशंसा केली हा एक मुद्दा झालाच. दुसरा मुद्दा की आपण रिपीट किती होतो. म्हणजे आता एखाद्या निर्मात्याकडे एखादा दिग्दर्शक रिपीट झाला तर ते त्याचं यश असं मी मानतो. एखादा कलाकार किंवा संगीतकार असेल, टेक्निशियन असेल, दिग्दर्शक निर्मात्याकडे जर रिपीट झाला, परत परत काम केलं तर ते त्याचं यश आहे असं मी इंडिव्हिज्युअल लेवलला तसं मानतो. आणि सिनेमा मी आता असं मानतो म्हणजे त्यात तो यशस्वी झाला असं मानतो कारण मला काहीतरी ऐकायला मिळालं की पुढच्या सिनेमाचं तुमचं काहीतरी बोलणं सुरू आहे. सो तू रिपीट होतोय. कुठं ऐकायला मिळालं असं मला नाही ऐकायला मिळालं. अच्छा ठीक आहे, आमच्या सूत्रांची माहिती आहे. अधिकृत सूत्र, विश्वसनीय सूत्र. ठीक आहे, ती नंतर घोषणा करूच वेळावर. पोस्टरवरनं कळत नाही नेमकं काय आहे, फिल्मचा जॉनरा काय आहे, असं सस्पेन्स काही आहे का, किंवा हिमाचलची स्टोरी तुम्ही दाखवताय ही ट्रू स्टोरी आहे किंवा काल्पनिक आहे, काय त्या संदर्भात सांगा. हो, स्टोरी काल्पनिक आहे ही खरी गोष्ट आहे. पण हे घर जे आहे द रॅबिट हाऊस हे खरं आहे. त्याची जी वैशिष्ट्ये आहेत जी सिनेमात पण दाखवली ती खरी आहे. आणि ते घर हेच एक मेन कॅरेक्टर आहे. त्याचा जॉनर तुम्ही बरोबर ओळखला पोस्टर आणि हे बघून की थोडंसं मिस्ट्री आहे, मिस्टेरियस आहे आणि रोमॅन्टिक ड्रामा आहे त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो. असं आहे म्हणजे घराचे जे वैशिष्ट्य आहे ना, आता ते तुम्हाला आत्ता मी नाही जास्त सांगू शकत. अजून एक गोष्ट मामाची की मामा कधी रॅबिट हाऊसला गेला नव्हता. त्याच्या आधीच त्यानं स्टोरी लाईन लिहिलेली. तर त्यातल्या 3-4 जागा अशा होत्या की त्याला काल्पनिक लिहिलेल्या की इकडनं अशी अशी खिडकी असेल, इकडनं अशी खिडकी वगैरे असेल, हे असेल. एक्झॅक्ट तसंच होतं रॅबिट हाऊस. तर ते कोइन्सिडन्स होता तो. आणि कोइन्सिडन्स आपण असू शकतो. आणि मला प्रतीकनं जे एक्सप्लेन केलं होतं ना घर, ते मी सगळं व्हिज्युअल आणि ते घर असं आहे की त्याचं
शूटिंग करून मला पाठवा किंवा फोटो पाठवा असं ते कळण्यासारखं ते गरज ते कॅरेक्टर्स ते नाही आहे कसं की फोटो काढून व्हिडिओ काढून कळेल असं ते नव्हतं. पण त्यांना जे मला ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं त्या पद्धतीने मी ती लिहिली स्टोरी स्क्रीन प्ले आणि शॉर्ट डिव्हिजन पण ऑलमोस्ट केली होती. त्याच्यानंतर आम्ही सर मी आणि पद्मला रेकीसाठी गेलो. आता असं ठरवलं होतं की एकदा रेकी केल्यानंतर थोड्याफार गोष्टी बदलतील त्याच्यात पण ऑलमोस्ट काहीच बदल नाही सगळं आहे तसं. हाय मला हॅलो. सो पूर्वा आणि करेश मला तर पहिल्यापासून ओळखतो. त्याचे चॅनलचे व्हिडिओज वगैरे तर मीच काढतो. माझा एक क्वेश्चन ॲक्च्युली प्रतीकला आहे बिकॉज मी आधीचे त्याचे प्रोजेक्ट्स बघितले त्यांच्यावर केलेले. तर आता हिमाचलला गेलं मी पण मोस्टली हिमाचल साईडला लई जास्त असतो. माझं ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट केलेलं आहे. रॅबिट हाऊस आता नाही व्हिजिट केलं मी बट मला तेच तुझ्याकडे जाणून घ्यायचं की तिकडे तुझं असं वेगळं काय एक्सपिरियन्स भेटलं. कारण जसं तू मगाशी बोलला की प्रत्येक फ्रेम जिथं लावली तिथं आपण काय ना काय क्रिएटिव्ह काढू शकतो. आता मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती की आपलं एक सिनेमाटोग्राफरचं एक माइंडसेट असतं आणि डायरेक्टरचं एक माइंडसेट असतं. तर पर्स्पेक्टिव्ह डिफरन्सेस काय होतं. ॲक्शन नव्हतं किंवा फ्रेम्स आपण जिकडे कॅमेरा किंवा जो अँगल लावल तो चांगलाच वाटायचा. याचं कारण की आपल्या इथे म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या इथे जर एखादी फिल्म करायला आपण गेलो आणि इथे एखादी फिल्म लावली तर त्यामध्ये वायर्स आल्या मध्येच डस्टबिन आहे कुठंतरी किंवा मध्येच काहीतरी कुठलं तरी ब्ल्यू कलर रेड कलर असे एकदम लाईट कलर असे मध्येच असते. सो तिकडे असं एकदम सेटल टोन तो ग्रेडिंग वाईज तुला असं काही वेगळा सेटअप करायला लागेल त्याच्यासाठी किंवा वेगळं लाईटिंग करायला लागेल. सो जेवढं तू त्यामध्ये नॅचरल ती जी ब्युटी आहे किंवा नॅचरल टोन म्हण इवन आम्ही लाईटिंग पण म्हणजे माझे मी स्वतः ठरवलेली काही एक हे होते की जेवढं नॅचरल लाईटमध्ये आपण शूट करता येईल तेवढं शूट करू शकतो. आणि मला स्वतःला शॉर्ट जास्त कट असलेले आवडत नाही. सो जेवढे शॉर्ट्स आपण कंटिन्यू एकच म्हणजे सिक्वेन्स आहे किंवा शॉर्ट आहे तो जेवढा कंटिन्यू घेऊ शकतो. सो असे बरेच शॉर्ट तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळतील. आणि चॅलेंजिंग खूप होतं शूट तिकडे करणं बिकॉज एक शूट किंवा एखादा सिक्वेन्स चालू आहे आणि बाहेर कारण त्या लोकेशनला अर्ध्या तासाला वेदर चेंज होतं. सो आता आम्ही आज शूट करतोय सो बाहेरून आत येताना ऊन आहे बाहेर आतून शूट करून बाहेर जातोय तर बाहेर पाऊस चालू आहे. सो एक आपण तिथे वेदरला किंवा नॅचरल याला जज नाही करू शकत की सो आमचा एक सिक्वेन्स 3 ते 4 तासाचा आहे. सो त्यामध्ये आता एक शॉट घेतो तर अर्ध्या तासानं त्याचं मला कंटिन्युटी मिळेलच हे मी नाही सांगू शकतो. एक्झॅक्टली. मला जर डायरेक्टरने परवानगी दिली तर असं जे झालं होतं गाण्याच्या बाबतीमध्ये जर तो प्रसंग सांगू शकला असता. अख्खं गाणं परत शूट केलं आपण कारण जस्ट बिकॉज लाईट चेंज झाला होता. ॲक्च्युली गाणं असं नाही म्हणजे गाणं तर मेन झालंच म्हणजे गाण्यात आपण शूट वगैरे केलेलंच पण असे खूप शॉर्ट्स पण होते की ज्यामुळे गाण्याबद्दल सांगू शकलं तर सांग ना किस्सा काय झाला होता. ॲक्च्युली आम्ही मोस्टली जे शूट होतं आउटडोअरचं तर ते इव्हिनिंग आणि मॉर्निंगचं टाईम पिरियडमध्ये शूट करायचं. दुपारी मोस्टली आम्ही शूट अवॉइड करणं सो इनडोअर करायचं दुपारी. आणि इव्हिनिंगला जे आमचे शॉर्ट किंवा जो सिक्वेन्स ठरलेला आम्ही तो शूट करायला घेतला आणि हाफ शूट केला आणि पूर्ण वेदर पूर्ण चेंज झालं तिथलं. सो पूर्ण आम्हाला सगळा सेटअप पूर्ण टाईमलाईन आणि सगळ्या गोष्टी चेंज करून म्हणजे क्विक डिसिजन घेऊन बिकॉज आमच्याकडे खूप गोष्टींचं लिमिटेशन होतं लाईक डे वाईज आणि हे की त्या टाईम पिरियडमध्ये त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. सो एक प्रत्येकावरच एक वेगळं प्रेशर होतं. ते प्रेशर म्हणण्यापेक्षा त्या आज ठरवलेली गोष्ट ही आजच झाली पाहिजे. ती जर उद्यावर गेली तर पुढच्या बऱ्याच गोष्टी चेंज होणार आहेत त्यामधून. सो बऱ्याच अशा गोष्टी झाल्यात की ज्या ठरवल्याप्रमाणे झाल्या ड्यू टू वेदर. गाणं आम्ही एका विशिष्ट लोकेशनवर शूट करत होतो आणि जवळजवळ सकाळपासून 3:30 वगैरे वाजेपर्यंत आणि आता ते गाणं संपत आलं जे अपेक्षित होतं की 4 वाजेपर्यंत संपेल. आणि जो शेवटचा शॉट होता त्याला तो म्हणाला तसं वेदर चेंज झालं. ठीक आहे ॲक्सेप्टेबल होतं ते सुद्धा पण त्याला ते लाईटिंग जास्त आवडलं
त्याला असा मोह झाला की आधीचे पण शॉट ह्याच्यात घेतले पाहिजे. अरे म्हणलं जी गोष्ट सकाळी 7 ते दुपारी 3 करतोय आता ती 4 ते 6 कशी करायची, कसं शक्य आहे ते. पण ज्या ते झालं पॉसिबल, म्हणजे ज्या गोष्टी 8 तास करायला 8 तास लागले ते 2 तासात करून टाकलं. हा एक चमत्कारच होता असं मला. किंवा त्याच्या मागचं लॉजिक असं की त्या रिअलचं सगळं त्याच्या अँगलने सगळ्या गोष्टी आधी सेट होत्या, फक्त ते करायचं होतं एवढंच होतं, त्यामुळे ते झालं. हा एक मुद्दा. आणि सॅम्युएल तू जो प्रश्न विचारलास ना की डिफरन्सेस, तर त्याचं एक मला गोष्ट सांगायची आहे की ह्याला वायडर शॉट आवडतात, म्हणजे 16 mm लावा, 24 mm लावा. आणि मला असं आहे की मला 85 पाहिजे, 70-200 पाहिजे आणि मागं जाऊन तो शॉट घ्या, असं आमचं तो फरक होता. मग मी काय करायचं, मला ज्या वेळेला 50 mm पाहिजे तेव्हा मी त्याला 85 mm सांगायचं. मग तो म्हणायचं की 85 नको मामा, इथं 50 mm. मग ठीक आहे म्हणायचं. आणि असं करून ते आम्हाला ते काम करावं लागलं होतं. म्हणजे त्याचंही समाधान की हां 50 आणि माझंही समाधान नाही सांगता येणार. ज्यावेळेला ट्रेलर रिलीज वगैरे होईल त्याला कळेल. पण एवढं मी सांगू शकतो की हा जॉनर मिस्ट्री आहे, जसं यांना उत्तर देतो. मिस्ट्री आणि रोमॅन्टिक ड्रामा आहे. 1-2 कॅरेक्टर्स महाराष्ट्रीयन आहेत आणि बाकी सगळी स्टोरी ही हिमाचलचं कल्चर आणि हिमाचली लोक यांच्या भोवतीच फिरते. शूटिंग करायला गेलेलंच नाही आम्ही. ते केलं होतं ते शेवटचं काम गाव त्या हिमाचलमध्ये, त्याच्यानंतर तुला असं काही नव्हतं. आणि त्या ठिकाणी शूटिंग होतोय आणि काहीतरी होतं त्यात ते एक्सायटेड होते. फुल त्यांनी कॉपरेशन आम्हाला केलं. विकी भाई म्हणून त्यांना पण आजच्या दिवशी मला आठवण त्यांची येते आणि त्यांना आर्ट डिरेक्टर. हो आणि हां खूप सांगतोय मी असं वाटतं घराची ओळख सीमावर ते उडण कारगिरी करा किंवा आर्टिस्ट त्यांचे ओळख ते स्वतःच त्यांनी घरामध्ये खूप मॉडिफिकेशन केले. घर बांधण्यात पण त्यांचा हातभार असेल आणि त्यांचं बाळवलं. जुनं घर तर 150 वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांनी बांधलेलं होतं. तर आम्हाला खूप गोष्टी बदलायच्या होत्या घरामध्ये, त्या सगळ्या त्यांनीच करून दिल्या. आणि त्यांना काही म्हटलं की आता आम्हाला खूप शॉर्ट घ्यायचं आहे आणि तिथं एक दरवाजा पाहिजे आणि नाही आहे समजा, तर त्यांचं एक उत्तर आहे त्याचं हो तो 2 मिनिट मी होईल, हे एकच त्यांचं उत्तर. आणि ते खरं करायचे लगेच त्यांच्या हातात ते हातोडी खेळे वगैरे सगळं असायचं. लाकडं सगळे पडलेलं जंगलच असं नागपूरपाटावर सगळं आणि ते करून टाकायचे लगेच. म्हणजे दुसरा कुठला जरी शॉर्ट सुरू आहे तर तो व्हायच्या तिकडे ते रेडी असायचं. तर त्यांचं तर म्हणजे खूप त्यांच्याकडे शिकण्यासाठी म्हणजे फिलॉसॉफी किंवा जीवनाची फिलॉसॉफी काय असं होतं ते त्या लोकांकडनं कितीबाईच त्यांना तिकडे सगळं जवळजवळ 38 ते 40 दिवस लागले. काही दिवस पुण्यात पण लागले. काय माहिती फोक सॉन्ग बद्दल विषय निघालाच आहे. तर त्याच्या शूटिंगला आम्ही सगळे होतो. तर म्हणजे सर मॅम पण होत्या, विनोद दादा पण होते. तर तो एक्सपिरियन्स खूप जास्त मेमोरेबल होता. आणि तिकडे सगळ्यात जास्त विलेजर्सशी इंटरॅक्ट करायला आम्हाला सगळ्यांना मिळालं, कारण ते फोक सॉन्ग सिक्वेन्स होता. आणि सगळ्यांचं म्हणजे कुणाला मी तर ओळखत नव्हते, पण तरी पण सगळे असे खूप होम, म्हणजे आता सगळे सांगतात, पूर्वानी पण सांगितलं की इथे काम करताना या टीमसोबत काम करताना असं वाटतं सगळे घरचे, खूप काळजी घेतात सगळे. तसंच तिकडेही वाटलं. तिकडे असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलते किंवा कसं आपण काम करणार आहोत एकत्र. मला त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करायला पण होमली फिलिंग येत होती. तर तेव्हा मला वाटतं आम्ही सगळ्यांनी खूप जास्त मजा घेतली आहे. खूप थंडी होती, रात्र लेट नाईट ते चाललं सगळं शूट, पण मजा आली त्या दिवशी. थँक्यू. उपस्थितांचे मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमात आता येणला आलेला आहे माझे मित्र, माझे सहकारी, ज्यांनी फिल्म आणि बाकीचं पूर्ण हे करायला पूर्णत्व मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपण
आज येऊन हा कार्यक्रम अजून छान प्रकारे हे केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. नमस्कार, माझं नाव करिश्मा. आज आपण इथे सगळे रॅबिट हाऊस द रॅबिट हाऊस या फिल्मच्या पोस्टर लॉन्चसाठी जमलो आहे आणि आज हे पोस्टर पहिल्यांदा बघून सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत. फिल्म जसं की द रॅबिट हाऊस आणि या सगळ्याचं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट बघितलं तर हिमाचल बेस्ड आहे. तिकडची ब्युटी आणि तिकडचं फ्रेशनेस या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर मी खरंच खूप एक्सायटेड आहे आणि दिस इज जस्ट द बिगिनिंग. त्यामुळे प्लीज वेट अँड लुक फॉरवर्ड फॉर ऑल द जर्नी टुगेदर. नमस्कार, मी पद्मनाभ गायकवाड. आत्ताच ज्या पिक्चरचं पोस्टर लॉन्च झालं द रॅबिट हाऊस, त्यामध्ये मी लीड रोल केला आहे, म्युझिक केलं आहे आणि बॅकग्राऊंड स्कोर पण केला आहे. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये माझं सहकार्य लागलं आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे तुमच्या समोर हा पिक्चर आणण्यासाठी. तर थँक्यू. नमस्कार, मी अमित रियान. आज आमची फिल्म म्हणजे हिंदी फिल्म द रॅबिट हाऊस याचं पोस्टर लॉन्चिंग झालं आहे. फिल्म आम्ही हिमाचल प्रदेश या भागात शूट केली आहे आणि डार्क मिस्ट्री या जॉनरामध्ये येते. तुम्हाला नक्कीच आवडेल, बघा आणि आम्हाला कळवा. थँक्यू. द रॅबिट हाऊस ही एक हिंदी फिल्म आहे आणि त्याचं आज पोस्टर लॉन्च झालं आहे. हिंदी फिल्म हायलाईट यासाठी करायला लागतं की कोर टीम इकडे महाराष्ट्रातली आहे, पण मेन जी खूप ज्यांनी काम केलं ते सगळे हिमाचली लोक आहेत. हिमाचलमधली टीम आहे. पूर्ण फिल्म हिमाचल प्रदेशात शूट झाली आहे आणि एका शेवटच्या गावात द रॅबिट हाऊस नावाचं रिअल लोकेशन आहे, घर आहे 150 वर्ष जुनं. त्याची काही वैशिष्ट्य आहेत. त्या वैशिष्ट्यांना घेऊन म्हणजे ते घर एक फिल्ममधलं कॅरेक्टरचं आहे असं समजा, तर त्याचा वापर करून केलेली ही एक आगळीवेगळी फिल्म आहे. मिस्टेरियस आहे, रोमॅन्टिक ड्रामा आहे आणि खूप वेगळी ट्रीटमेंट असलेली ही एक फिल्म आहे आणि त्याचं आज पोस्टर लॉन्च झालं आहे. आत्तापर्यंत सोशल मीडियामध्ये काही गोष्टी येत होत्या, टीजर्स वगैरे. त्याच्या मागे कोण आहे, काय आहे, कॅरेक्टर्स काय आहेत हे कळत नव्हतं. पण आज पोस्टर लॉन्च झालं आहे तर सगळी टीम आता लोकांसमोर येईल आणि इथून पुढे काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर होत राहतील. जी, मेरा नाम गगन प्रदीप है और मैं रैबिट हाउस का ही पार्ट हूँ. इसमें रैबिट हाउस एक गेस्ट हाउस है और उसका ओनर वो कैरेक्टर मैं प्ले कर रहा हूँ. और ये एक हिमाचल की स्टोरी है और मैं हिमाचल का हूँ और मेरे लिए बड़ी थोड़ा आसान भी था और अच्छी बात भी थी कि हिमाचली वहाँ पे यूज़ करनी थी. तो इस वजह से बहुत जल्दी और उस कैरेक्टर के बहुत नज़दीक भी आ गया मैं, क्योंकि हिमाचली करनी थी. और अच्छी बात ये थी कि सारे मतलब अच्छी बात बोलते हैं इसमें जितने भी लोग थे वो सारे मराठी लोग थे और मैं एज एन एक्टर जो करता था मतलब वो मुझे ऐसा लगता था बेस्ट करता था, क्योंकि कोई टोकने वाला नहीं होता था. इसलिए शायद और ज़्यादा मज़ा मुझे इस कैरेक्टर का आया. तो मुझे सिर्फ एक ही काम करना होता था. वहाँ पे एटमॉस्फेयर ऐसा था, बहुत आइसोलेटेड एरिया था, कोई शोर शराबा नहीं, कोई दुकानें नहीं, डिस्ट्रैक्शन कुछ नहीं. तो सिर्फ एक ही काम करना होता था कि एक्टिंग करनी होती थी, जो मैंने बहुत ईमानदारी से की. मैंने क्या मतलब जितने भी लोग थे उन सब ने ईमानदारी से की और इस वजह से ये फ़िल्म में भी एक नयापन आया. मतलब फ़िल्मों में हर शख्स को एक अलग मज़ा आता देखने में, लेकिन इस फिल्म की खूबी ये है कि ये फ़िल्म में हर पल में हर सेकंड में एक नया ट्विस्ट आता है, एक मोड़ है जिसमें स्क्रिप्ट में तो है ही है, म्यूज़िक भी बहुत हेल्प करता है और एक्टर सारे कमाल के हैं. इस वजह से ये फ़िल्म अपने आप में एक बहुत प्यारी सी बड़ी खूबसूरत सी फिल्म बनी है और मुझे उम्मीद है दर्शकों को ये बहुत पसंद आएगी और आप लोग इसे सब पसंद करेंगे. थैंक यू. नमस्कार, माझं नाव कृष्णा पांढरे. गीताई प्रोडक्शन जे सुरू केलं आम्ही, ते सुरू करण्यामागे उद्देश असा होता की याआधी आईच्या नावाने एक माझी फर्म होती, पण नवीन फर्म करताना तिथे पण आईचं नाव घ्यावं ही कल्पना मला सुचली. गीताई प्रोडक्शन जवळजवळ आम्ही 1.5-2 वर्षापासून या प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि आज त्याला यथार्थ रूप येतं आहे, याचा मला फार आनंद होतो आहे. पहिली फिल्म रॅबिट हाऊस रिलीज होईलच, पण ती करताना जी मजा आली ती अप्रतिम आहे. नजीकच्या काळात, जवळच्या काळात तुम्हाला ते बघायला मिळेलच. धन्यवाद.